मित्रहो, गरीब आणि गरजू रुग्णांना हक्काचे मोफत उपचार मिळावे यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली. यासाठी आपल्याला या योजनेचं कार्ड काढणं आवश्यक आहे. आयुष्यमान भारत योजनेत आता मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेऊन बनावट कार्ड बनवण्याचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन सिस्टम नवी व्यवस्था लागू केलेली आहे. आता हे झालेले फेरबदल कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रांनो, नवीन नियमानुसार आता प्रत्येक लाभार्थ्याला आधार आधारित KYC करणं अनिवार्य असेल. तुमची माहिती आधार कार्डाशी तंतोतंत जुळली तरच नवीन कार्ड जारी केले जाईल. यामुळे दुसऱ्याच्या नावावर कार्ड बनवून उपचार घेणाऱ्या टोळ्यांना आता चाप बसण्यास मदत मिळणार आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आयुष्यमान कार्डमध्ये आता मर्जीनुसार नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय सरकारने बंद केला आहे. आता केवळ 2011च्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातच नियमाप्रमाणे नवीन नावांचा समावेश करता येईल. या निर्णयामुळे एकाच कार्डवर अनेक अपात्र व्यक्तींची नावे नोंदवण्याच्या प्रकाराला आळा बसेल. तसंच AI आणि ऑटोमेटेड सॉफ्टवेअरची नजर आता यावरती असणार आहे. सचीसच्या CEO अर्चना वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट कार्ड शोधण्यासाठी आता AIची मदत घेतली जाणार असून जर एखादं कार्ड संशयास्पद वाटलं तर सिस्टम ते आपोआप ओळखून त्या कार्डवर मिळणारी उपचाराची सुविधा तात्काळ थांबवते. त्यानंतर ऑडिटर्समार्फत त्याची सखोल चौकशी केली जाते. 2018 पासून आत्तापर्यंत जारी करण्यात आलेल्या कार्डांपैकी तब्बल 61,932 कार्ड ही संशयास्पद आढळलेली आहेत. यापैकी 48,435 कार्डांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झालेली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संशयास्पद कार्डांची यादी पाठवण्यात आली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. नुकतेच एका कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्याला STFच्या अहवालावरून सेवेतूनच काढून टाकण्यात आलेलं आहे. आता ज्या लोकांनी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे मात्र अजून KYC केलेली नाही त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घेण्याचं आवाहन सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे. जर KYC केली नाही तर आपल्याला मिळणारा लाभ बंद होऊ शकतो आणि आपलं नाव या यादीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी KYC केलेली नाही त्यांनी आजच्या आजच KYCचं काम हे पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आयुष्यमान भारत योजनेचे जे काही लाभ आहेत ते लाभ मिळतील, त्या लाभ थांबणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आयुष्यमान कार्ड योजनेत झालेले बदल त्यांना समजतील आणि KYC करून घेणं का गरजेचं आहे याचं महत्त्व त्यांना कळेल. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.